करायचं आहे. ज्या ज्या टीम सेमीफायनलमध्ये दाखल झाल्यात ना त्यांना आपण कॉल करून बोलवून घ्यायचं आहे, कारण निश्चित आपल्याला वेळ होणार नाही याची दक्षता मात्र आपण स्वतःहून घ्या. एकंदरीत सांघिक वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे खांदा टीमकडनं. बॉलिंग ट्रॅकवरती अजय नाईक, बॉलिंग ट्रॅकवरती विजय नाईक, बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग झाल्या. सिंगल फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न इथून यशस्वी झाला आहे, परंतु रन्स कंप्लीट झाल्यात इथून दोन. दोन धावेने संघाचं खातं ओपन केलं आहे. 2 धावेचा इजाफा आला आहे आणि दोन्ही अंकानं स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. मात्र दोन वैयक्तिक खातं खोललं आहे भालचंद्र कांबळीनं दोन्ही अंकानं. त्याला साथ देतोय. नो स्ट्राईक अँडवरती आपण पाहतोय प्रकाश भाला. अतिशय चांगली जोडी. पहिल्या मॅचमध्ये कुंभलवाडी टीमच्या विरोधामध्ये 5 चेंडू 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम या खेळाडूंना खऱ्या अर्थाने केला होता. इथे मात्र कमबॅक केला आहे. गोलंदाज आपण पाहतोय विजय नाईकनं. नावाला साजेशी गोलंदाजी केली जाते. अगदीच आपण पाहिलं ना तर नाईक कंपनी, अगदीच आपण पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडू एक चांगलं योगदान देत असताना, जसं आपण पाहतो की इथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न या ठिकाणी ठरलाय, सक्सेस झालाय. फलंदाज मात्र इथे चांगला स्ट्रोक खेळतोय. रन्स मात्र इथून मिळत आहेत 4 चौकार. थँक्यू डीजा. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 6 धावा. इथे पुन्हा एकदा स्लिपच्या डोक्यावरना चेंडूला उडवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा पार. रन्स मिळत आहेत पुन्हा एकदा 4 चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. संशोधकांना विनंती करेन बॉन्डर लाईनचा ताबा घ्या. बरेचसे चेंडू यावेळेस जातील, कारण मॅच तेवढ्या महत्त्वाच्या चालू आहेत. सेकंड ओव्हरला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाली आहे. आता प्रत्येक चेंडू हा कदाचित सीमापार जाताना दिसेल. सिंगल आले, सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 11 या अंकावरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक 11 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता. पुन्हा एकदा चांगला फटका वाडी स्ट्रॉंग ऑफ रिजनला. पुन्हा एकदा सिंगल आले आणि सिंगलच्या सहाय्यानं ओव्हर क्रमांक 1 देखील या ठिकाणी संपला आहे. संपट झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 12 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आहे. स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 12 धावा. चांगल्या लढती इथे पाहायला मिळत आहेत. चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृतिचषक 2025 पर्व तिसरं एक दिमागदार सोहळा, दिमागदार आयोजन. अतिशय चांगले संघ आजच्या लॉट्समध्ये आणि एक चांगली पर्वणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावा आल्या तर त्या 12 धावा. परंतु आता खऱ्या अर्थानं प्रकाश भाला जो जवळपास नॉन स्ट्रायकरवरती 6चे 6 चेंडू मला वाटतंय की प्रकाश भाला नॉन स्ट्रायकरवरती उभा होता. तोच प्रकाश भाला यावेळेस स्ट्राईकसाठी सज्ज झाला आहे आणि सामोरा जाईल, सामना करेल अजय नाईक या गोलंदाजाचा. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज अजय नाईक, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक मैदानात अक्षरशः गाजवले आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. तो गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय. ब्लॉकमध्ये हा चेंडू होता. अगदीच रामदादा नाईक यावेळेस लॉंग ऑन रिजनला आहेत. अगदी चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक सिंगल आल्या. अगदी अनुभवी प्लेयर, अगदीच बरेचसे खेळाडूंनी रामदादा नाईकच्या वयाचे बरेचसे खेळाडू अगदीच सध्याच्या घडीला शांत बसलेत. म्हणजे सध्या त्यांनी क्रिकेट कमी केलं आहे. अगदीच त्या टीममधील रवी नाईक याची देखील आठवण होते. त्याने देखील क्रिकेट थोडंसं कमी केला. परंतु यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत पहा. सुदाम नाईक काय जबरदस्त झेल. याच का हा खेळाडू मोठा आहे. अगदीच छोटा पॅक बडा धमाका पण तो नक्कीच म्हटलं जातं ना. का हा खेळाडू मोठा आहे त्याचं उत्तम उदाहरण. अगदी जर आपण पाहिलं ना खूप लांबवरचा प्रवास होता. असं वाटत देखील नव्हतं की हा कॅच कॅरी करेल, परंतु तो कॅच मात्र त्याने कॅरी केला आणि इथे गोल्डन डकचा शिकार ठरला. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता आपल्या टीमला मिळून दिल्या. अगदीच फलंदाजीतून बाद झाला भालचंद्र कांबळे.
थँक्यू डीजे, थँक्यू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र चेंडू आलाय डॉट. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनेश हा फलंदाज इनाईट क्रमांक 3 वरती आपलं न्यू बॅटर पाहायला मिळते. तमाम प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय काय प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र चांगले चांगले सामने पाहायला मिळतात. प्रकाश भलांना जास्तीत जास्त स्टार्ट घेणं गरजेचे आहे, स्वतःकडे स्ट्राईक घेणं खूप गरजेचे आहे. कारण मागील मॅचचा हिरो प्रकाश जवळपास आपण पाहिलं प्रकाश भला आहे, कारण त्यानं इथे कुठेतरी स्टार्ट घेणं खूप गरजेचं आहे. प्रकाश भलावरती मदार असेल, परंतु त्याला साथ द्यावी लागेल ते धनेशनं देखील. कुठेतरी त्याला स्ट्राईकवरती आणावं लागेल, परंतु इथून आता प्रयत्न करावे लागतील ते धनेशला देखील मोठे फटके खेळण्याचा. कारण इथे गोलंदाजांना इथे मात्र जोरदार अपील बाहेर जाणारा कदाचित चेंडू दर्शवला आहे पंचांनी. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर हा चेंडू अगदीच सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाईल. सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या 14 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा जवळपास चांगल्या आल्या, परंतु या षटकामध्ये अवघी एकच धाव फक्त 2 धावा या ठिकाणी फक्त आल्या. 2 धावा खर्च केल्या. इतकी कंजूशी केली या षटकामध्ये असं वाटत होतं सामना एक मोठा सामना पाहायला मिळेल. फक्त प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर जे बॅटिंग करण्याचा जो काही निर्णय होता तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरतोय, अर्थात टीम नागेवाडीचा. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज इथून तयार झाला. इथे ब्लॉकमध्ये हा चेंडू होता, सिंगलला प्राधान्य दिलं आहे, पण तो चेंडू थांबणार नाही. या चेंडू जाईल सीमापार, रन्स मिळतील 4 चौकार. ओव्हर क्रमांक 2 संपलंय. धावा आल्या धावफलकावरती 18. 9च्या औसतनं धावा आल्या धावफलकावरती त्या मात्र 18 धावा. तर शेवटचं षटक प्रगतीपथावरती लास्ट ओव्हर या ठिकाणी बाकी आहे. धावा आल्या धावफलकावरती एकंदरीत 18 धावा. 9च्या सरासरीनं इथून धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 18. श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृतिचषक 2025 ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंसाठी पर्वणीय. अतिशय दिमागदार आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय देखणं आयोजन. सुदाम नाईक यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. खऱ्या अर्थानं सुदाम नाईकनं घेतलेला तो झेल आपल्या संघाला कुठेतरी कमीत कमी धावसंख्या जवळपास नागेवाडी टीमला कुठेतरी कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा जो सिंहाचा वाटा आहे तो खऱ्या अर्थानं सुदाम नाईक याचा तो टिपलेला बालचंद्र कांबळे याचा झेल अतिशय महत्त्वाचा होता. कोणत्याही क्षणी त्यांनी त्या मॅचमध्ये अटॅक केला असता. इथे क्लीन बॉल दांडी गोल एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिला चेंडू ब्रह्मास्त्राचा मारा आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू ब्लॉकमध्ये यॉर्कचा हा चेंडू होता. परफेक्ट यॉर्करचं नियोजन केलं होतं आणि इथे विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट. धनेशच्या पारीचा इथे खेळ झालाय समाप्त. नो बॅटर मैदानच्या आतमध्ये पाठवायचं आहे. डीजे धावा एकंदरीत धावफलकावरती आपण पाहतो 18 अंकावरती पूर्णपणे रोखलं गेलं आहे टीम नागेवाडी संघाला. इथे चांगला फटका चांगला स्ट्रोक केला आहे. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाही. वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडूला एक चांगला वेगवान फटका दिला आणि चेंडू चाललाय पॉईंट लाईनच्या बाहेर निघून रन्स मिळतील 4. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे टीम नागेवाडी संघाला. 22 धावा स्कोर कार्डवरती. कमीत कमी या मॅचमध्ये जर चांगल्या लढत द्यायची असेल ना तर इथून तुम्हाला चांगला स्टार्ट घ्यावं लागेल. इथून तुम्हाला या षटकामध्ये कमीत कमी एक 15 ते 20 धावा कुठून काढाव्या लागतील तरच एक चांगला स्कोर तुम्ही उभारू शकता. कारण समोर टीम देखील तितकी तगडी आहे, तितकी ताकदीची टीम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे 30+ धावा उभारणं खूप गरजेचं आहे. जर 30 धावा इथे जमा केल्या तर एक संघर्ष करण्यासाठी तुम्हाला त्या धावा येणाऱ्या सत्रामध्ये उपयोगी पडू शकत आहेत. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. तीच दशा, तीच दिशा आणि तीच लाईन पुन्हा एकदा पॉईंटमध्ये खेळलं होतं. परंतु इथे आता आलं आहे एक सिंगल. आता शेवटचे 4 बॉल आणि स्ट्राईक्स शेवटचे 3 बॉल आणि इथे सज्ज फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदीच प्रकाश भला 23 धावा स्कोर कार्डवरती. इथून 3 चेंडूवरती मोठे फटके येतील का?
परंतु तितकाच चांगला गोलंदाज आहे. इथे मोठा फटका, चेंडूला उडवलाय, उंची जास्त, लांबी कमी, झेलची संधी इथे आणि काय घडलं मैदानच्या आतमध्ये अतिशय गचाल क्षेत्ररक्षण झालं. साधा सोपा झेल होता, साधा सोपा झेल होता. मिळालेला जीवदान संधीचं सोनं इथं मात्र करावं लागेल. सिंपल कॅच होता. अगदीच हा कॅच इतका महत्त्वाचा होता की येणाऱ्या चेंडूवरती कदाचित अटॅक होईल, दोन स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. चांगला सामना आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मागील चेंडूला कॅच सोडला गेला सुंदा. अगदीच बाकी खेळाडू मात्र थोडंसं आव्हान देत होते खराब फील्ड झाल्यामुळे, परंतु सुदामनं सांगितलं काही हरकत नाही आहे, नेक्स्ट बॉल मात्र नक्कीच मी डॉट हाताळेन. तो स्वतःवरती असलेला विश्वास त्याने दाखवला आणि तो विश्वास मात्र या ठिकाणी त्याने सार्थ ठरवला आहे. परंतु इथे नेक्स्ट बॉल या ठिकाणी शिल्लक असेल, शेवटचा चेंडू इथून आणि इथे खोदून काढले चेंडूला. खरं तर ब्लॉकमध्ये होता, सिंगल आल्या, डबलचा प्रयत्न इथून केला गेला आहे आणि इथून मात्र रन्स कंप्लीट केले जात आहेत. दोन तिसरीचा प्रयत्न होणार नाही आहे, परंतु इथे तिसरी धाव देखील इथे झाले कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथे सहजच कंप्लीट झाला आहे आणि 3 धावेच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28 अंकावरती. 29 धावींची गरज, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. डीजा थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. तर 29 धावींचं इथे टार्गेट एक सेट करायचे 18 बॉलमध्ये टीम खांदा संघाला. तर चला सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची. नेक्स्ट मॅच या ठिकाणी सेकंड राऊंडची दुसरी मॅच आपल्या भेटीस येते चाकण बनाम कोंबलवाडी. एक जबरदस्त मॅच तमाम प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा एकदा येईल. सेकंड राऊंडची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चितच दोन्ही संघनायकांना विनंती करून की आपण टॉससाठी या. चला कोंबलवाडी संघनायक आणि चाकण संघनायक अगदी आपण व्यासपीठासमोर या टॉससाठी. तर जा सलामची जोडी खांदा संघनायक आपले सलामीवीर मैदानच्या आतमध्ये पाठवा. फील्ड या ठिकाणी सजवले गेल्या. 18 चेंडू 29 धावींची गरज. नवनाथ नाईक आणि सुदाम नाईक, नवनाथ आणि सुदाम नाईक ही जोडी आहे मैदानच्या आतमध्ये. अतिशय चांगली जोडी मैदानच्या आतमध्ये. तर अगदी चाकण संघनायक आणि कोंबलवाडी संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले. तर चला टॉस करायचं आहे. आयोजकांना सूचना करायला लगेच आपण टॉस करून घ्या. आमचे निश्चितच आयोजकांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 18 बॉल 29 धावींची गरज. खरे तर एक लॉ स्कोरिंग मॅच आहे समोर, पण ते मॅच बनेल का? चाकण टॉस जिंकलाय, निर्णय चाकण टीम. 3 षटकांची मॅच आहे, निर्णय जो काय असेल तो आपण घ्या.
तर चला तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानच्या आतमध्ये. इथे मॅच रंगते नागेवाडी बनाम खांदा ही लढत. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज मात्र इथून झालाय सज्ज उमेश नागेवाडी टीमसाठी. अगदीच 11 स्टार खांदा टीमची सलामची जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू, त्या दिशेला कोणताही शतरक्षक नाही आहे आणि चेंडू मात्र निघून चाललाय सरळ सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. तर चाकण टीमनं प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फील्ड करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे टीम कुंभलवाडी संघाला. 4 धावा धावफलकावर ते जोडल्या जातात. 29 धावींचं एक आव्हान, त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना टीम खांदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. दुसरा चेंडू ते झेलची संधी वाढ कॅच. सुदाम नाईकच्या पारीचा इथे होईल अंत. गोल्डन डकचा शिकार. बॅक टू दी डग आउट. या ठिकाणी विकेटचं पतन. थँक्यू डीजा. अजय नाईक न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये युनिट क्रमांक 3 वरती आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा झेलची संधी आणि इथे वाड कॅच. अगदीच मोठे मोठे फलंदाज इथे अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय गारज झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती झेल आली, तिसऱ्या चेंडूवरती देखील झेल आली. आता मात्र खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये सापडलाय तो संघ खांदा. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट हॅट्रिक उंबरठ्यावरती गोलंदाज आपण पाहतोय उमेशला. काही जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडू चौकार खाला, त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी, 2 विकेट आणि हॅट्रिक बॉल. या ठिकाणी गोलंदाज उमेशसाठी पर्वणी असेल. हा बॉल खूप महत्त्वाचा असेल उमेशसाठी. अगदीच या ठिकाणी उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अगदीच अपील जोरदार. अपील या ठिकाणी करतायत कारण पंचांवरती देखील तेवढा प्रेशर या ठिकाणी दिला जातोय. परंतु पंच देखील तितक्याच ताकदीचे आहेत, तितक्याच ताकदीचे पंच देखील आहेत. कारण पहिला मॅडंट्री पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त भन्नाट वेगाने गोलंदाजी केली आहे नागेवाडी टीमनं. खांदा संघाला अगदी 4 ठिकाणी जशास तसे उत्तर दिले जाते. आंबे किसी से कम नहीं, ईट का जवाब पत्थर से. इथे लॉ फुल टच चेंडू स्टेट ड्राईव्ह केलाय. चेंडू थांबणार नाही. वेगवान चेंडू निघून चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. गुरुनाथ नाईकच्या बॅटमधनं निघालेला हा चौकार. या चौकारच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदीच 8 या अंकावरती. 8 धावा. 8 धावा. चला बॉल फेकायचा आहे. सोयीसेवक मैदानच्या आतमध्ये बॉल फेका. अगदीच मॅच बॉल आहे. मॅच बॉल लगेच मैदानच्या आतमध्ये फेका. धावा आल्या धाव फलकावर. त्या मात्र 8 धावा. एकंदरीत आपण पाहिलं ना तर 29चं लक्ष्य, 29 धावींचा पाठलाग करत असताना धावा आल्या धाव फलकावर ते मात्र 8. आता गरज असणार आहे ती मात्र 21 धावींची. 13 चेंडू 21 धावींची गरज. म्हणजेच अद्याप या मॅचमध्ये पुनरागमन करू शकते, वार पलटवार या ठिकाणी करू शकते टीम नागेवाडी.
दोन महत्त्वाच्या विकेट जरूर मिळवल्यात उमेशनं. इथे मात्र हा झेल होणार का? हा झेल होणं गरजेचं आहे. हा झेल, यस, वाट कॅच, विकेटचं पतन. अजून एक धक्का, धक्का क्रमांक बसतोय तिसरा. अतिशय चांगला झेल या ठिकाणी टिपलाय. 3 विकेट आतापर्यंत गमावल्या टीम खांदा संघानं. चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी स्वस्त्यात बाद झाले. आता न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये नाईट क्रमांक 5 वरती सुनील नाईक जात असताना थँक्यू डीजी. खरं तर नुकतेच आपण पाहिलं ना, पहिलं षटक संपलं. उमेशनं खूप चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट अतिशय महत्त्वाचे मिळवून दिले आपल्या टीमसाठी. आणि अगदीच यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राजू. जशी गोलंदाजी उमेशनं केली तशीच काहीशी गोलंदाजी राजूला देखील करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे चांगला फटका वाडी स्लॉंग ऑफ रिजनमध्ये एरिया कव्हर केलाय. सिंगल फास्ट आले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. सिंगलनं मात्र या ठिकाणी स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 9 अंकावरती. 11 चेंडू शेष आहेत आणि 11 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या मात्र 20 धावा. 11 चेंडू 20 धावींची इथूनही गरज असणारे सामना हा देखील लॉ स्कोरिंग जरूर आहे. परंतु हा सामना सहजासहजी नागेवाडी टीम देखील सोडणार नाही आहेत. इथे चांगला फटका आणि त्या दिशेला मात्र भालचंद्र कांबळे कोणती चूक करत नाही. अजून एक गोल्डन डकचा विकेट, गोल्डन डकचा शिकार या खेळाडूनं पकडला. या खेळाडूचा झेल आणि अगदीच यावेळेस संपवलाय मात्र निश्चितच सुनील नाईकचा खेळ. थँक्यू डीजे. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलंय. अगदीच विजय नाईक लॉ स्कोरिंग मॅच, परंतु विजय नाईक देखील या ठिकाणी झालाय बाद. आता मात्र विजय नाईक यावेळेस फलंदाजीसाठी मैदानच्या आतमध्ये यावेळेस चांगला फटका. चेंडू खाली अतिशय गचाल क्षेत्ररक्षण, अतिशय गचाल क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. आपण सामना कुठला खेळतोय, कोणत्या टीम विरोधात खेळतोय, कोणत्या टीमच्या विरोधामध्ये आपण फिल्डिंग करतोय. गोलंदाज मात्र जीवाच्या आकांताने गोलंदाजी करतोय. एक एक डॉट चेंडू फेकण्यासाठी तो सज्ज आहे. एक एक विकेटची तलाश करण्यासाठी तो सज्ज आहे. आणि अगदी तुम्ही जर का अशा एक्स्ट्रा धावा दिल्या तर मात्र इथून संघ अडचणीमध्ये सापडेल टीम अगदीच नागेवाडी. 4 धावेनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन वधारेल 13 अंकावरती. 29चा पाठलाग करायचा, अद्याप 16ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये बनवायचे आहेत ते मात्र 16 धावा. 1.3 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलाय. 4 विकेट आत्तापर्यंत गमावल्या टीम खांदा संघानं. अगदी दोन्ही संघ तितके तुल्यबल आहेत, दोन्ही संघ तितके चांगले आहेत. परंतु अगदी जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला या वर्षाच्या हंगाममध्ये तर खांदा संघ अगदीच खूप चांगल्या इन्फॉर्ममध्ये, खूप चांगला संघ आहे, मोठा संघ आहे. 16 धावींची गरज आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र बाहेरची हलक्या हातानं काढा घेतल्या आणि एक सिंगल आल्या. सिंगलनं मात्र टीमची टोटल धावसंख्या 14 अंकावरती मॅच बनवू शकते, मॅच बनवू शकते. 8 चेंडू 15 धावींची गरज. अतिशय चांगला सामना. रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना जाऊन सुटेल का, रोमहर्षक मॅच पाहायला मिळेल का, याचं उत्तर मात्र आपल्याला शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळेल. परंतु इथे काय गोलंदाजानं गोलंदाजी केल्या, जबरदस्त मारा, अतिशय चांगली गोलंदाजी. अगदीच गोलंदाज तयार. इथे चांगला फटका. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न. रनआउटची संधी. धोक्याची घंटा आणि इथे यास पोहोचलाय. अगदीच या ठिकाणी 2 धावा मात्र सहजच कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग. अगदी 2 धावा या ठिकाणी सहजच कंप्लीट केल्यात. आणि 2 या रिव्ह्यू फक्त हा वाईड बॉल आणि नो बॉलसाठी असेल. आणि अगदीच या ठिकाणी 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात आणि दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्यात एकंदरीत 16 धावा स्कोर कार्डवरती. 13 धावींची गरज. रन आउटला रिव्ह्यू नाही आहे, फक्त व्हाईट बॉलसाठी आणि नो बॉलसाठी आयोजकांनी ठेवला आहे. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय आणि पंचांना जर डाऊटफुल असेल तरच, त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे.
त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मॅच कंटिन्यू करा. अगदी 7 बॉल आणि बनवायचे आहेत त्या मात्र अगदी 7 बॉल आणि 13 धावींची गरज. काय मॅच बनवल्या, जबरदस्त मॅच बनवल्या. 7 चेंडू 13 धावींची मात्र गरज आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. मॅच पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. असं वाटत होतं 2 षटकामध्ये मॅच फिनिश होते की काय. जेव्हा सुदाम नाईक बॅटिंग करत होता त्यावेळेस असं जाणवलं होतं. परंतु त्याच्यानंतर वार पलट वार खऱ्या अर्थाने केलं गोलंदाज उमेशनं. आणि त्यानंतर आपण पाहिलं जसा राजूनं चेंडू हातात घेतला, अतिशय चांगली गोलंदाजी राजूची देखील. इथे चांगला फटका खेळलाय, अगदीच सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न कोणताही नाही आहे. इथून मात्र सिंगल मिळाले. एका धावेच्या साहाय्यानं नवनाथ नाईकनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 अंकावरती. आता मात्र प्रेशराईज गेम आहे. 6 बॉल 12 धावींची गरज, कंपल्सरी चेसिंग म्हणजे प्रति चेंडूला 2 धावींची गरज आहे. परंतु 6 बॉलमध्ये 2 बॉल हे फक्त सीमारेषे बाहेर धाडायचे आहेत आणि ते काम सध्याच्या घडीला करावं लागेल नवनाथ नाईकला. परंतु मी कौतुक करीन या दोन्ही गोलंदाजांचं. काय गोलंदाजी केली. समोरा खांदासारखा एक बल्लाडे संघ आणि त्या संघाविरोधात एक आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः जबरदस्त गोलंदाजी झाली. त्यांना साथ देखील तितकीच दिली ती क्षेत्ररक्षकांनी. परंतु एक खराब कामगिरी केली क्षेत्ररक्षकानं. येथे फक्त सिंगल होऊ शकले असती, तिथे मात्र ते 4 रन दिले आणि त्याच्यामुळे संघ थोडासा या ठिकाणी अजून चांगल्या स्थितीमध्ये असतो तो नागेवाडी. परंतु त्या एक्स्ट्रा 3 धावा आल्या आणि इथून मात्र आता येणारे 6 बॉल 12ची गरज. सलामीसाठी गेलेला फलंदाज नवनाथ नाईक सलामीसाठी गेलाय आणि तो फलंदाज परंतु त्याला सामोरा जाईल गोलंदाज भालचंद्र कांबडी. भालचंद्र कांबडी इथे मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट. वडी स्लॉंगॉफच्या डोक्यावरनं हा येतो या मॅचला कलाटणी देणारा एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 23 धावा स्कोर कार्डवरती, 5 मध्ये 6 धावींची गरज. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये, पलटवार करेल का भालचंद्र कांबडी. इथे लॉ फुटा चेंडू आणि चेंडू जाईल जवळपास सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. प्रेशरमध्ये खऱ्या अर्थानं सापडली होती खांदा टीम. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नवनाथ नाईक होता ना तोपर्यंत इथे मात्र हा चेंडू सरळ निघून विकेट किपरच्या हातामध्ये. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 2 धावा, कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत. 3 मध्ये 2ची गरज आहे. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये, कमी धावा नेहमी डोक्याला टेन्शन असतं आणि इथे मात्र झेल उडाले. झेल होणार का, प्रयत्न करावा लागेल आणि इथे प्रयत्न करायचा होता आणि इथे मात्र विजयश्री खेचून आणलाय. हा जर कॅच झाला असताना तरी मॅच मात्र फसली असती आणि अशा तऱ्हेने विजय निश्चित केलाय टीम खांदा संघाने. विजय टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. हार्ड लक टीम नागेवाडी, खूप चांगली टफ फाईट दिलीत, खूप चांगला आपण देखील संघर्ष केलात. परंतु निराशा आपल्या वाटेल जरूर आल्या. परंतु खांदासारख्या संघाला देखील आपण या ठिकाणी एक चांगली दाद दिली आहेत. खांदा संघ देखील सांगत असेल की खरोखरच हा देखील कठीण डाव होता, कठीण खेळ होता, एक चांगली फाईट